ओतूर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीतील 6 दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या. प्राणघातक हत्यारासह 14,87,820 रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत. ओतूर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीतील 6 दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या असून प्राणघातक हत्यारासह 14,87,820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी झंझावात न्यूजला दिली. याबाबत अधिक माहिती अशी की लोणी प्रवरा जिल्हा अहिल्यानगर येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप क्रमांक MH17 AJ 3075 ही ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत रविवार दिनांक 12 रोजी सकाळी 9च्या सुमारास कोळवाडे येथे दिसून आली. सदर वाहनाचा शोध वाहन मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप हे घेत असताना त्यांनी वाहनासह असलेल्या संशयित इसमांना विचारणा केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. बाचाबाचाचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी विघ्नेश घोलप यांनी चोर चोर अशी आरडाओरड केल्याने गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर गावकरी व आरोपी यांच्यात झटापट होऊन 2 आरोपींना गावकऱ्यांनी पकडले तर इतर 4 आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलिसांकडील पोलीस पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा पाठलाग केला. शोध कार्यात सातत्य ठेवून आलमे गावचे डोंगरदरी परिसरातून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर घटनेच्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशनला ज्योतिराम तानाजी पवार यांनी फिर्याद नोंदवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांचे मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी 3 पोलीस पथके तयार करण्यात आली. एकूण 30 पोलिसांचा ताफा या पथकामध्ये होता. आलमे येथील जंगलात त्याचप्रमाणे विविध ठिकाणी फरार आरोपींचा शोध घेत होते. आरोपींचा तपासकामी कोळवाडी, आलमे, डिंगोरे आणि बल्लारवाडी येथील ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केले. तब्बल 6 तास आलमे गावच्या परिसरातील डोंगर बाग दरी परिसरात स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू ठेवला. पोलीस तपास करीत असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्यात आले. हे सर्व गुन्हेगारांकडे हत्यार असल्याने काळजीपूर्वक व प्रसंगावधान राखत तपास करून आरोपींना हत्यारासह ताब्यात घेणे आवश्यक होते. त्याकरता आलमे, बल्लारवाडी, कोळवाडी परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्या मदतीने पळून गेलेल्या 4ही आरोपींना बेड्या ठोकल्या. सदर गुन्ह्यात सोनसिंग कापूरसिंग टाक वय 30 वर्ष राहणार तुळजाभवानी वसाहत कॅनॉनजवळ हडपसर पुणे, मिलूसिंग शेरसिंग दुधानी वय 40 वर्ष राहणार सह्याद्री हॉस्पिटलचे मागे खोपोली शेळफाटा जिल्हा रायगड, करणसिंग गगनसिंग टाक वय 27 वर्ष राहणार साखला प्लॉट परभणी, 4 पंकजसिंग काळूसिंग शिकलगार उर्फ दुधानी वय 40 वर्ष राहणार गांधीनगर झोपडपट्टी अंबरनाथ, PP सिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक वय 18 वर्ष राहणार साखला प्लॉट परभणी आणि 6वा आरोपी मंगलसिंग माहीसिंग दुधानी वय 58 वर्ष राहणार झरी जिल्हा परभणी. या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता आरोपी हे सराईत असून त्यांनी ओतूर तालुका जुन्नर तेलंगणा राज्यातील निजामाबाद पोलीस स्टेशन हद्दीत 7, आरपूर पोलीस स्टेशन हद्दीत 3, मलकापूर प्रत्येकी 1, महाराष्ट्रातील नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत 3, ओतूर, संगमेर, आंबेजोगाई, तळोजा पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी 1 अशा 20 गुन्ह्यांचा छडा लावला. आरोपींची कसून चौकशी केली असता महाराष्ट्र तेलंगणा राज्यातील 12 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोऱ्या, 12 घरफोड्या, 2 वाहन चोरी, 1 अशा 20 गुन्ह्यांचा उघडकीस आणले आहेत. सदर आरोपींवर महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यात 50हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जुन्नर पोलिसांचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड,
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, आनंदा भवारी, बळीराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराणे, देविदास खेडकर, दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, महिला पोलीस अंमलदार संगीता मध्ये, रेश्मा फापाळे, पोलीस शिपाई मनोज राठोड, रोहित बोंबले, ज्योती पवार, सुभाष केदारी, विशाल गोणसे, योगेश उकिरडे, महिला पोलीस काळे, त्याचप्रमाणे जुन्नर RCB पोलीस पथक यांनी केली. शोध वाहन मालकाचे नातेवाईक यांनी घेतला असताना त्यांनी वाहनासह असलेल्या संशयित इसमांना विचारणा केली आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. तर वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी चोर चोर म्हणून ओरडल्यानंतर त्या गाडीतील सर्व जे इसम होते हे त्यांची आणि तिथल्या लोकांची झटापट झाली. त्यामध्ये गावकऱ्यांनी 2 लोकांना त्या ठिकाणी पकडलं होतं आणि इतर 4 आरोपी ही गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणावरून नगन गेले होते. त्यानंतर गावकऱ्यांमार्फत ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला भेटली होती आणि सदर घटनेबाबत आम्ही ही वरिष्ठांना या संदर्भातली माहिती दिली आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन हे डिव्हिजनमधील त्याचबरोबर LCBचे जे अधिकारी आहेत या संदर्भातली त्यांना या संदर्भातली माहिती दिली. आरोपीचा शोध घेण्याकरता वेगवेगळी पथकं नेमली आणि सर्व दिशेला ती रवाना केली. त्याचबरोबर आलमे, बल्लारवाडी, कोळेवाडी आणि डिंगोरे या गावातील जे नागरिक आहेत तसे पोलीस पाटील आहेत आणि जे सजग नागरिक आहेत यांना सुद्धा अशा पद्धतीची घटना घडल्याची माहिती त्यांना देण्यात आली आणि त्यानुसार गावकऱ्यांनी सुद्धा आमच्या पथकांना त्या ठिकाणी मदत केली. तर काल इतर 2 आरोपींना काल ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आज सकाळी इतर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची नावे सोनू सिंग टाक, हडपसर पुणे, जिलू सिंग दुधानी, शेफाटा रायगड, करण सिंग टाक परभणी, पंकज सिंग शिकलकर उर्फ दुधानी अंबरनाथ, पापी सिंग टाक साकला प्लॉट परभणी, मंगल सिंग दुधानी राहणार परभणी. या नमूद आरोपींकडे चौकशी केल्यानंतर या आरोपींनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संगमनेर, अहिल्यानगरमध्ये संगमनेर, नेवासा, लोणी, अंबेजोगाई बीड, निजामाबाद तेलंगणा, माकलूर तेलंगणा, निर्मल पोलीस स्टेशन तेलंगणा, आरमूर तेलंगणा, तळोजा नवी मुंबई अशा ठिकाणी 20 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहेत. हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचबरोबर या सदर आरोपींवरती महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये 50 पेक्षा जास्त हे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्यामुळे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या ह्या सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या 6 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे PSI जाधव हे करत आहेत. सदर कामगिरी हे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल सो, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रमोद क्षीरसागर, दत्तात्रय गुंड पोलीस निरीक्षक जुन्नर, महादेव शेलार, API LCB ज्ञानेश्वर बाजगिरे, API ओतूर पोलीस स्टेशन, युवराज जाधव पोलीस शिपाई ओतूर पोलीस स्टेशन, आनंद भवारी, बायशीराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराणे, देविदास खेडकर, दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, महिला पोलीस हवालदार संगीता मध्ये, रेश्मा फापाळे, पोलीस शिपाई मनोज राठोड, रोहित बोंबले, ज्योतिराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकिरडे, मपोशी काळे, त्याचप्रमाणे जुन्नरचे RCB पथक हे यांनी केलेले आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी आलमी गावच्या डोंगर परिसरात राबवण्यात आलेल्या मोहिमेत बल्लारवाडीचे ग्रामस्थ, आलमेचे ग्रामस्थ, कोळवाडी आणि डिंगोरे या भागातील नागरिक, पोलीस पाटील तसेच पत्रकार मित्र या सर्वांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभलेलं आहे. पुढील तपास हा उत्तर पोलीस स्टेशन करत आहे.